स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांची धडक कारवाई. स्वतःचीच गाडीची चोरी भासवून इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा कट उघड. फिर्यादीसह 3 आरोपींना अटक करून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. फिर्यादी अरशद आयुब शेख याने त्याच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरी झाल्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरातून वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने माननीय श्री मुमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सुनील पवार, फुरकान शेख, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करून सदर पथकास वाहन चोरीच्या घटना ठिकाणी भेट देऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते. वर्णमूत पथक हे वाहन चोरीच्या घटनांमधील आरोपींची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्हा हा संशयित आरोपी मैनुद्दीन शाकील पठाण राहणार श्रीरामपूर याने व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीनुसार पथक आरोपीचा शोध घेत असताना मैनुद्दीन शाकील पठाण या श्रीरामपूर शहर परिसरामधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने गुन्ह्यातील फिर्यादी अरशद आयुब शेख याच्या सांगण्यावरून सलमान मेहबूब खान अहिल्यानगर याच्या मदतीने इन्शुरन्स क्लेम लाटण्याच्या हेतूने स्कॉर्पिओ गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली 5 लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो, 5 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपासामध्ये फिर्यादी याने स्वतःच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देऊन इन्शुरन्स कंपनीकडून विम्याची रक्कम लाटण्याच्या उद्देशाने रचलेला कट काही दिवसात उघडकीस आणला असून गुन्ह्यातील मूळ फिर्यादीस त्याच्यावरील 2 साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करत आहेत.